आजकाल मित्रांनो, प्रत्येक घरात एक गोष्ट कॉमन आहे, ते म्हणजे टेन्शन. कोणी महागाईमुळे त्रासलेलं आहे, कोणी नोकरी नसल्यामुळे त्रासलेलं आहे, कोणी पैसा नसल्यामुळे त्रासलेला आहे, है ना? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजची जी तरुण पिढी आहे, ज्याला जेन आपण म्हणतोय, है ना? ती तरुण पिढी मोबाईलमध्ये आपल्याला जेव्हा दिसते बघताना, तेव्हा ती हसताना दिसते. पण ती आतून पूर्णपणे तुटली आहे, पूर्णपणे रडत आहे. म्हणून आजकाल मित्रांनो, लोकं काय करतात, मजाकमध्ये सुद्धा सत्य बोलायला लागले. कारण आतला जो राग आहे, तो आता मीम्समध्ये बाहेर यायला लागला. बरोबर? आपण जर बघायला गेलं तर जेवढे ॲस्ट्रल मास्टर, स्पिरिच्युअल गुरुज असतात, त्यांच्या अकॉर्डिंग जर आपण बघतो, तर समाजामध्ये ज्या वेळेस दुःख, अशा निगेटिव्हिटी जेव्हा वाढते ना मित्रांनो, तेव्हा युनिव्हर्स काय करतो, हे जे ब्रह्मांड आहे, हे काय करतं, लोकांना जागं करतं. कारण खरी क्रांती ही बाहेर आणि ती आत आहे. आणि मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आत्म्याला बदल हवा असतो. कदाचित म्हणूनच इतके लोक आज बेचैन आहेत. कारण आत्मा काय म्हणतो ना, मला बदल हवा. आपण तेच त्या गोष्टी रिपीट नाही करू शकत. मला याच्यावर काहीतरी उपाय तर असेल. म्हणून फक्त सरकारला दोष देणं नाही, तक्रार करणं नाही. उपाय याच्यावर हा आहे, की स्वतःला मजबूत बनवणं. ठीक आहे? मन शांत ठेवणं, नवीन स्किल शिकणं आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, एकमेकांना खाली न पाडण्याऐवजी एकमेकांच्या सोबत राहणं, एकमेकांना सोबत घेऊन चालणं. कारण मित्रांनो, इतिहास सांगतो, की जेव्हा जे यूथ आहेत, ते जेव्हा जागं होतं ना, तेव्हा काय होतं ना, ही जी देश आहे, हे देश बदलायला लागतं. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, सर्वात काळोखाच्या रात्रीनंतर एक उजेड जे म्हणतो आपण ते येतं. म्हणून जे तुमचं इन्नर व्हॉइस आहे, जे तुमचं अंतर्मन आहे, जे तुम्हाला सांगतं तेच डिसिजन घ्या. फ्रस्ट्रेट होऊ नका, टेन्शन घेऊ नका आणि जितकं तुम्ही पॉझिटिव्ह राहाल, कारण की आता सध्या जी कंडिशन आहे ती फार विचित्र आहे. म्हणजे सर्वकडे निगेटिव्हिटी ह्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये निगेटिव्ह ऊर्जा जी आहे ती जास्त पसरलेली आहे. म्हणून जितकं तुम्ही स्वतःशी कनेक्ट राहाल, तितकं तुम्हाला तुमचा इन्नर व्हॉइस, जे आतील आवाज म्हणतो आपण, अंतर्मनातील आवाज, तो तुम्हाला जे पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्यासाठी योग्य आहे तेच तुम्हाला गाईड करेल आणि त्याच रस्त्याने तुम्ही निघाल आणि त्याच रस्त्याने तुम्ही चालाल. म्हणून सध्या फ्रस्ट्रेट न होता जितकं तुमचं इनर व्हॉइस तुम्हाला गाईड करतं, तेच तुम्ही ऐकून डिसिजन घ्या.